जबरी चोरी व गंभीर गुन्ह्यातील 2 सराईत आरोपी 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार. तोपखाना पोलिसांची कारवाई. जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण आणि संघटित गुन्हेगारी प्रकरणामध्ये वारंवार गुन्हे दाखल असलेल्या 2 सराईत आरोपींना अहिल्यानगर जिल्ह्यातून 3 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई तोपखाना पोलीस ठाण्याने केली. हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वैभव संपत बारसकर आणि अजय शिवाजी करपे यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींनी त्यांच्या टोळीचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी तोपखाना व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच शहर परिसरात एकत्रितपणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते. त्यांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रांनी हल्ला, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे आणि बेकायदेशीर जमाव जमवून दहशत निर्माण करणे अशा विविध कलमांखाली अनेक गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर तोपखाना पोलीस ठाण्याने हद्दपार प्रस्ताव क्रमांक 2/2026 पोलीस अधीक्षक भूमुका सुदर्शन यांच्याकडे सादर केला होता. आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991च्या कलम 55 अन्वये दोघांना 3 महिन्यांसाठी अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले. आदेश मिळताच तोपखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन हद्दपारीच्या आदेशांचा तत्काळ अंमलबजावणी केली. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध अशा प्रकारच्या कठोर कारवाया पुढेही सुरू राहतील.